माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे माणसाचा कारखाना. हजारो हेलिकॉप्टर पार्क करण्याइतकी तिथे जागा होती. मला जरा आश्चर्य वाटले. एका खाजगी कारखान्याने हेलिकॉप्टर पार्किंगसाठी एवढी जागा ठेवावी. माझं हेलिकॉप्टर मी उतरवलं, पंख मिटवून टाकले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते टो करून पार्किंग एरियात नेले. माझं हेलिकॉप्टर 2 सीटरच होतं, पण त्यातही मी एकटीच होते. मला लायसन्स असल्यामुळे मला वेगळा वैमानिक लागत नसे. थोडंसं चाललं की एक कन्व्हेयर बेल्ट होता. त्यावर उभे राहिले की तो बेल्ट तुम्हाला थेट कारखान्यात घेऊन जात होता. माझ्याबरोबर बरेच लोक होते. ठराविक ठिकाणी तुम्हाला बेल्टवरून उतरण्याची सूचना दिली जाईल. तिथे अंदाजे 100 लोक जमले की त्यांना एका सभागृहात नेण्यात येत होते. तसे आम्ही गेलो. गेल्या गेल्या त्यांनी आईस्क्रीम, थंड पेय दिली. सर्व व्यवस्थित स्थानापन्न झाल्यावर थोडीशी इंट्रोडक्शन झाली. कारखान्याचा विस्तार, रोजचे उत्पन्न वगैरे. नंतर मुख्य व्यक्ती बोलायला उभी राहिली. मित्रहो, आजवर कोणी कदाचित कल्पनाही केली नसेल अशा एका कारखान्याला तुम्ही भेट देत आहात. ही कल्पना मला सुमारे 25 वर्षापूर्वी सुचली. त्यावेळी घटस्फोटाचा प्रश्न अकराळ-विकराळ स्वरूपात समाजापुढे उभा होताच. आजच्याप्रमाणेच घटस्फोटाचं प्रमाण 70% जाऊन पोचलं होतं. मानवी स्वभावातले कंगोरे हेच त्याचं मुख्य आणि जवळजवळ एकमेव कारण होतं. आपल्या स्वभावातील कंगोरा आहे हे कोणी मान्यच करत नव्हतं. आजही नाही. आज तर घटस्फोटाचं प्रमाण जवळजवळ 90% पोचलं आहे. घटस्फोट होईनात का, पण त्याचा आणखीन एक दृश्य परिणाम म्हणजे स्त्रिया गरोदर होण्याचं टाळतात. कारण जर घटस्फोट झाला तर मुलाची जबाबदारी कोणी घ्यायची, आणि जर स्त्रीने जबाबदारी घेतली तर तिला पुन्हा लग्न करताना फारच अडचण येतात, किंवा मग त्यांना नकोशी तडजोड करावी लागते. त्यामुळे लोकसंख्या स्थिर तर राहोच, पण अत्यंत वेगाने कमी होत चालली आहे. शाळा बंद पडत आहेत, कॉलेजेस बंद पडत आहेत, शारीरिक श्रम करणाऱ्यांना मजुरांचा तुटवडा पडत आहे. इमारती, बांधकामे, पूल, सगळ्या क्षेत्रात मंदीची एक अभूतपूर्व लाट आली आहे. लोकसंख्या वाढू नये हे आपण समजू शकतो, पण जर या गतीने कमी होत राहिली तर जगाचा तोलच ढासळेल. जेवढं अन्न पिकावं तेवढं लागतच नाही. जेवढ्या वस्तू निर्माण होतात तेवढ्या खपत नाहीत. मग दरवर्षी कारखान्यांना उलटी टार्गेट ठेवावे लागतात. मग मनुष्यबळ जास्त होतं. एक दुष्टचक्रच तयार झालं आहे, आणि त्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग म्हणजे माझ्या मालकांना दिसलं, तो म्हणजे लोकसंख्या स्थिर ठेवण्याचा. आणि स्थिर होण्यासाठी लग्नसंस्था टिकलीच पाहिजे. त्याला एक स्थिरता आली पाहिजे, आणि यासाठीच आमच्या मालकांनी हा कारखाना चालू केला आहे. आमच्या कारखान्यात तुम्हाला तुमच्या आवडीचा नवरा किंवा बायको मिळू शकते. यासाठी आम्ही जगभरातील उत्तम जिम्स गोळा केले आहेत. त्यामुळे प्रॉडक्ट्सची पूर्ण गॅरंटी आहे. साधारणपणे 5 फूट 8 इंच ते 6 फूट 2 इंच उंचीचे पुरुष आणि 5 फूट 3 इंच ते 5 फूट 7 इंच उंचीच्या स्त्रिया विक्रीला उपलब्ध आहेत. हे सर्व पूर्णपणे गोरे, नाकेडोळे नीटस आहेत, म्हणजे देखणे पुरुष आणि लावण्यवती स्त्रिया, जे तुमच्या सौंदर्याची अपेक्षा पूर्ण करतील. अर्थात सौंदर्य हा त्याचा फक्त एक भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांना कोणताही मानसिक गंड नाही, स्वभावाला कोणताही कंगोरा नाही, त्यांना ना कोणता धर्म आहे, ना कोणती जात आहे, ना कोणती खास आवड आहे. ते कोणाशीही सहज ॲडजस्ट होतात, तुमच्या आवडीनिवडी सहज ॲडॉप्ट करतात. त्यांना सेक्सॉलॉजीचं इंजेक्शन दिलं आहे, पण अर्थात कोणतेही प्रॅक्टिकल नाही आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे वाढवलं आहे. प्रशस्त पण सिंगल क्युबिकलमध्ये त्यांना वाढवलं आहे. त्यांना भूगोल शिकवलं आहे, पण इतिहास नाही. तंत्रज्ञान शिकवले आहे, पण मंत्रज्ञान नाही. जणू काय ते एका बेटावर जन्माला आले आहेत. त्यांचे जीन्स वारंवार तपासून घेतले आहेत. त्यामुळे जवळजवळ 99% रोगमुक्त आहेत. आजच्या काळात माहीत असलेला कोणताही रोग त्यांना होणार नाही. आज ते सुमारे 25 वर्षाचे आहेत. रोगमुक्तीची गॅरंटी अजून किमान 75 वर्षांची आहे. म्हणजेच त्यांच्या वयाच्या 100 वर्षापर्यंत त्यांना कोणताही रोग होणार नाही. अर्थात अपघाताची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. अपघाताचं प्रमाण सध्या खूपच कमी झालं आहे, आणि याचं साधं कारण म्हणजे रस्ते तेवढेच राहिले आहेत
आणि वाहतुकी चौथा हिस्सा झाली आहे. आता साध्या कार वापरण्याचं प्रमाणही खूप कमी होत चाललं आहे. मॅग्नेटिक रिपल्शनमुळे कार मुळात एकमेकांना धडकतच नाहीत. त्यामुळे फेटे अपघात जवळजवळ नाहीतच. थोडक्यात म्हणजे 75 वर्षाची म्हणजे लाईफ लाँग गॅरंटी या प्रॉडक्टला आहे म्हटलं तरी चालेल. या सर्व स्त्री पुरुषांना नित्य व्यायाम करण्याची सक्ती आहे. अर्थात अगदी बॉडी बिल्डर पुरुष एखाद्या स्त्रीला हवा असेल तर मात्र त्याचे चार्जेस वेगळे द्यावे लागतील. एकदा तुम्ही ते मॉडेल निवडलेत की तुमच्या भाषेचे इंजेक्शन देऊन त्याला तुमच्या स्वाधीन करण्यात येईल. एक बाब मला निश्चित सांगावीशी वाटतं की आज त्यांच्या व्यक्तिमत्वाला किंवा स्वभावाला आपण कोणताही कंगोरा नाही. त्यामुळे अशा व्यक्तीशी संवाद साधणे सुरुवातीला जरा जड जाईल, पण नंतर हळूहळू तिची सवय होईल. मला माझे आठवले. कारण म्हणजे परफेक्ट मॅच या साईटवरून मी नवरा निवडला होता. वाटलं होतं परफेक्ट मॅच म्हणजे परफेक्ट मॅच असेल. माझा स्वभाव म्हणजे जो मला स्वभाव वाटत होता, माझी आवडीनिवडी, छंद सगळा तपशील मी फॉर्म भरताना दिला होता. माझे घर दार, माझे शिक्षण, माझी नोकरी, जगतानाच्या माझ्या अटी, तो फॉर्म म्हणजे जवळजवळ प्रबंधच होता. तो दिसायला तसा बरा होता. सुरुवातीला आमचं जमलं देखील, पण जसे दिवस जायला लागले तसे त्याच्या स्वभावाचे कंगोरे मला बोचू लागले. कदाचित माझ्या स्वभावाचे कंगोरे त्याला बोचू लागले असतील. शेवटी परफेक्ट मॅच असं काही नसतंच अशी माझी धारणा झाली. शेवटी तर मला असं वाटायला लागलं की आमचं कोणत्याच गोष्टी जमत नाही. अगदी मला उठल्या उठल्या चहा लागतो तर त्याला कॉफी लागते, आणि करायचा ज्याचा त्याने, पण आधी कोणी करायचा याच्यावरही भांडणं होऊ लागली. मला नाटक आवडतं तर थोडा सिनेमा, शिवाय त्याला कंपनी हवी असायची. मी त्याला म्हटलं की मी येईन, पण तूही मला कंपनी दे ना नाटकाला. त्यावेळी मात्र तो टाळाटाळ करायचा. जेवणाची जमेना, खाण्याची जमेना. मला इडली डोसा आवडतो तर त्याला पंजाबी डिश, मला चिकन आवडतं त्याला मटण. शेवटी सरळ घटस्फोट देऊन टाकला. म्हटलं रोजच्या कटकटीपेक्षा कोणी नसलेलं परवडलं, आणि आता मर्यादा पोचतो. त्याला आवडीनिवडीच नाहीत. तुम्ही म्हणाल ती त्याची आवड, तुम्ही म्हणाल ती त्याची निवड. दिसायला सारेच देखणे होते. सिलेक्टेड जीन्सपासूनच ते बनवले होते. एका काचेच्या क्युबिकलमध्ये ठेवण्यात आले होते, आणि त्याची गंमत अशी होती की त्या क्युबिकलमध्ये बाहेरून आतली दिसायची सोय होती, पण आतून बाहेरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे आतल्या प्रोडक्टला लोक बघत आहेत याचं काहीही टेन्शन नव्हतं. तो बिनधास्त वावरत होता. शेवटी मी डोळे झाकून एका प्रॉडक्टवर बोट टिकवलं. तशी बाहेरची रिसेप्शनवाली, तुमची भाषा सांगा म्हणजे ती भाषा त्याच्या बेंदूत आम्ही इंजेक्ट करू. भाषेचं इंजेक्शन असतं हे मला त्या दिवशी कळलं. मी अर्थात आपली माय मराठी सांगितली. सुमारे अर्धा पाऊण तासाने मला काउंटरवरून बोलण्यात आलं. माझा प्रॉडक्ट तयार होता. त्याच्या छातीवर मराठी असा शिक्का होता. माझी छाती अभिमानाने भरून आली. तो होता खूप देखणा, पण त्यात काहीतरी कमी होते. काय कमी असावे? नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता, किंवा असावा. प्रॉडक्टची गॅरंटी 1 वर्षाची होती. काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला प्रॉडक्ट कोणत्याही कारणाने आवडलं नाही तर 1 वर्षाने त्या अर्ध्या किमतीला परत घेणार होते. मी त्याच्याकडे बघून हसले. अपेक्षा तोही तसाच असावा, पण तो गोंधळून गेला होता. मी मनाशी म्हणाले, होईल हळूहळू तयार. तुला हेलिकॉप्टर चालवता येते? मी विचारले. हेलिकॉप्टर म्हणजे? मी त्याला दाखवले. मागून माझ्या लक्षात आले त्याचे सारे आतापर्यंतचं आयुष्य क्युबिकलमध्ये गेले होते. त्याला हेलिकॉप्टर म्हणजे काय हेच ठाऊक नसणार. उडवण्याची गोष्ट दूरच. ठीक आहे, यावेळी मी उडवेन, पण गेल्या गेल्या मी त्याला उडवायला शिकवेन, म्हणजे नंतर तो मला घेऊन जाईल. माझा प्रॉडक्ट बऱ्यापैकी महाग होता. अर्थात तो तसा असणारच होता, कारण तो माझ्या आवडीप्रमाणे बनवण्यात आला होता. शेवटी आवडीनिवडी म्हणजे काय, फिजिकल नाही, केमिकलसुद्धा. काही तासातच मी माझ्या मुंबईतल्या बंगल्यावर उतरले. त्याची उंची जरा जास्तच होती, आणि त्याला बाहेरच्या जगात वावरण्याचा सराव नव्हता. त्यामुळे पंखे पूर्णपणे थांबल्यानंतरच मी त्याला उतरवले. सारे जग तो विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता. मी त्याला जवळ घेतले. आपण लग्न करायचं ना, त्याने विचारले. अर्थात. त्यासाठीच मी तुला विकत हा शब्द मला उच्चारावे ना. विकत घेतला, तो शांतपणे म्हणाला.
हो, जरा चमत्कारिक आहे, पण तेवढंच. नंतर आपण नॉर्मल पती पत्नीसारखे जगणार आहोत. म्हणजे नेमके कसे? म्हणजे काय बोलावं मला सुचेना. तसा तो आज्ञाधारक होता. म्हटलं तर सेवक होता, म्हटलं तर गुलाम, म्हटलं तर जवळजवळ यंत्रच. पण तरीही तो हाडामासाचा माणूस होता. जरी तो नॉर्मल माणसासारखा असावा अशी माझी इच्छा होती. माझी अपेक्षा जरा जास्तच तर नव्हती ना. अरेबियन नाईट्समध्ये राणी आणि गुलामाच्या गोष्टी वाचल्याचं आठवत होतं. असेल का हो त्यात आनंद? कदाचित सुख मिळेल, पण आनंद? माणूस शरीरावर प्रेम करतो, पण जर मन शून्य असेल तर यंत्राशी शृंगारपणाचा घेतो. बंगला आवडला? काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले. ठीक आहे, आवडला नाही. आवडला म्हणजे काय? म्हणजे छान वाटलं का? यामध्ये तर राहायला तुला कसं वाटेल? चॉईस असेलच तर हे प्रश्न संभवतात ना. तरी इन जनरल कसा वाटला तुला माझा बंगला? माझा? नाही, म्हणजे आपला. मी स्वतःच्या खर्चाने मला हवा तसं बांधून घेतला आहे. माझा की आपला हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. अरे नको रे, परत त्या गोष्टीचा शब्दच्छल करू. हाही शब्द माझ्या शब्दकोशात नाही, जाऊ देत. साधारणपणे जी वस्तू पतीची असते तिच्यावर पत्नीचा, किंवा जी वस्तू पत्नीची असते तिच्यावर पतीचा अधिकार असतो. कायदेशीर? हो, म्हणजे मी घुटमळले. 1 वर्षात प्रॉडक्ट पसंत पडला नाही तर तो मला परत करायचा आहे, असं काहीतरी कलम आहे ना करारात. मी त्याच्यावर पाहतच राहिले. ही त्याच्या मनाची निर्मितीची सुरुवात आहे का? तुला वाईट वाटले का? नाही, मी जर परत पाठवला जाणार असेल तर बंगला चांगला काय आणि वाईट काय, मला काय फरक पडतो? पण तरी सांग, कसा आहे बंगला? यापेक्षा मोठ्या बंगल्याच्या मनाने लहान आहे, पण एखाद्या फ्लॅटपेक्षा मोठा आणि चांगला आहे बंगला. त्याने वस्तुनिष्ठ उत्तर दिले. पण माझ्या आवडीनिवडी तुझ्यात इंजेक्ट केल्या आहेत ना. आवडीनिवडी म्हणजे खाण्यापिण्याच्या, कपड्या लत्त्याच्या, दागदागिन्याच्या. इतकेच काय, तुमचे पॉलिटिकल व्ह्यूसुद्धा सांगितले आहेत. पण त्यात तुमचा बंगला आवडला पाहिजे असं काही सांगितलं नाही. हो, मग काय सांगितलं आहे? तुम्ही सुंदर आहात असं म्हणायचं. म्हणजे मी सुंदर नाही? सौंदर्याची व्याख्या व्यक्तिगत बदलते ना. बदलते, पण म्हणून कुरूप स्त्रीला कोणी सुंदर म्हणणार नाही. कुरूपतेची व्याख्या काय? म्हणजे मी घोटमळले. जाऊ दे, मला सुंदर म्हणण्यासाठी सौंदर्याच्या व्याख्येत फार मोडतोड करावी लागणार नाही, एवढं नक्की. बरं, तुला सौंदर्याची काही व्याख्या शिकवली आहे का? तुम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच सौंदर्याची व्याख्या मला शिकवली आहे. उदाहरणार्थ, म्हणजे उंची 5 फूट 3 ते 4 इंच. पण काहींना 5 फूट 7 इंचाच्या स्त्रिया आवडू शकतात. म्हणजे आधी मला 5 फूट 7 इंचाच्या स्त्रिया सुंदर अशी व्याख्या शिकवली होती. ऐनवेळी काहीतरी गडबड झाली आणि मला घाईघाईने नव्या व्याख्या शिकवण्यात आल्या. म्हणजे मी सिलेक्ट केलेला प्रॉडक्ट तू नाही आहेस? नाही, भाषेचा काहीतरी प्रॉब्लेम आला. त्या प्रॉडक्टला चुकून दुसरीच भाषा इंजेक्ट झाली. पण बाकी त्याच्यामध्ये तसा काही फरक नाही. आता हे सुद्धा मी तुम्हाला सांगायचं नव्हतं, तुम्ही खुदून विचारलं म्हणून सांगावं लागलं. तुला असं वाटत नाही का की छान आहे बंगला, आज न उद्या आपण पतीपत्नी होणार आहोत, एकांत आहे, माझं एखादं चुंबन घ्यावं अशी तुमची इच्छा आहे? नाही, तुझी? मला इच्छा नाही. जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. तुला स्वतःची इच्छा नाही? आज तरी नाही, कदाचित नंतर हळूहळू निर्माण होईल. आणि ती व्हायच्या आत मी तुला परत पाठवलं तर? म्हणूनच माझ्यात ती फॅकल्टी टाकली नाही. त्यांना कॉम्प्लिकेशन्स नको आहेत, म्हणजे असं ते म्हणत होते. म्हणजे काही वाया जायला नको. वाया तर जाईलच. तुमच्यावर प्रेम करण्याचं शिक्षण दिलं आहे ते वाया जाईल. तुला वाईट वाटेल. कशाबद्दल? माझ्यासारखी सौंदर्यवती बायको गमावली म्हणून. सौंदर्याची नवी व्याख्या ते माझ्यात इंजेक्ट करतील. पण तुला आता स्वतंत्र अस्तित्व आहे. तुला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे, काहीतरी आवडलं पाहिजे. आजच, आज म्हण, उद्या म्हण, कारण आपलं लवकरच लग्न व्हायचं आहे. तुमच्या आवडीनिवडी त्याच माझ्या आवडीनिवडी, आणि तरीही मला स्वतंत्र अस्तित्व. खरं म्हणजे यातलं एकच होऊ शकतं, दोन्ही होऊ शकतं. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून दुसऱ्याची आवड जोपासायची, याला प्रेम म्हणतात. प्रेम? पण हे तर्काच्या पलीकडे नाही का? थोडंसं. पण तर्काच्या पलीकडे काही नाही असं मला शिकवलं आहे. तर्काच्या पलीकडे एक गोष्ट आहे. ती कोणती? मानवी स्वभाव. मानवी स्वभाव म्हणजे काय? आणि तो तर्काच्या पलीकडे कसा असू शकतो? ते असं एका शब्दात किंवा वाक्यात सांगता येणार नाही.
जीन्समध्ये अपवादात्मक असेल, पण एरवी जन्मता तो नसतो. मग वेगवेगळ्या घटनांमुळे, सामाजिक अभिसरणातून, वाचनाने, चिंतनाने तो घडत जातो. आणि तरी तो प्रत्येकाचा वेगळा असतो. हो, फारच. तुला अजून स्वभाव प्राप्त व्हायचा आहे. त्यानंतर मग दोघांचे स्वभाव जुळत नाहीत, भांडणे होतात, घटस्फोट होतो. आता तुझी गोष्ट वेगळी आहे, तुला स्वभावच नाही आणि शक्य झालं तर तो मी माझ्या मनाप्रमाणे घडवायचा आहे. घडेल असं तुम्हाला वाटतं? प्रयत्न नक्कीच करता येतील. थोडक्यात कोणत्याही घटनेवर तुमची जी रिॲक्शन येईल तीच माझी आली पाहिजे. अगदी बरोबर. पण स्वभाव तयार झाला तर ती तशीच येईल याची खात्री नाही. तुला साधी गोष्ट सांगते. मी खूप सुंदर आहे. खरं म्हणजे कोणत्याही व्याख्येनं कित्येक पुरुषांना मी बायको म्हणून हवी आहे. पण तुमच्या इच्छेतूनच माझी निर्मिती झाली आहे. त्यामुळे पण तरी समजा मी तुला परत पाठवले, नंतर ज्या स्त्रीशी माझं लग्न होईल तिला मला सुंदर म्हणावं लागेल. पण तुझ्यात ऑलरेडी स्त्री सौंदर्याची एक व्याख्या तयार आहे. नाही, ती व्याख्या ते पुसून टाकतात. पण समजा ती व्याख्या पुसली गेली नाही तर मग काय होईल? मग तुला वाईट वाटेल. वाईट वाटेल? हो. का? सौंदर्याची व्याख्या वेगळी, समोरची स्त्री वेगळी. पण त्यामुळे काय होणार? तुला माझ्याबद्दल प्रेम वाटायला लागेल. प्रेम सोड, पण आकर्षण नक्की वाटायला लागेल. आकर्षण म्हणजे त्याशिवाय कामसुख देता येत नाही का? सर्वसाधारणपणे. अर्थात तुझी गोष्ट थोडी वेगळी आहे. माझी निर्मिती ही आता एक अपरिवर्तनीय गोष्ट आहे. कामसुख कोणाला द्यायचं हा केवळ तपशिलाचा भाग आहे. माझ्या अंगावर शहाराच आला. यंत्राबरोबर सेक्स हा फारसा सुखद प्रकार नसावा. शेवटी मॅनमेड मॅन आणि नेचर मेड मॅन यात थोडासा फरक राहणारच. मी मना समजूत करून घेतली. अदरवाईज हिंदी चित्रपटातल्या अलौकिक आणि अविश्वसनीय हिरोसारखे त्याला तयार करण्यात आले होते. विज्ञान माजघरातून स्वयंपाकघरात आणि अत्यंत खाजगी अशा शयनगृहात घुसले होते. बुद्धिविरहित मन आणि मनविरहित बुद्धी अशा आध्यात्मिक संकल्पनांची मी अनेक वेळा टरवली होती. पण इथे साक्षात मनविरहित बुद्धी होती. निदान काही काळ तरी. मन शून्य असेल तर प्रेम संकल्पनेला काही अर्थच उरत नव्हता. तुला चहा आवडतो? निरर्थक प्रश्न. तुमच्या ज्या आवडी आहेत त्याच माझ्यात आहेत. पतीपत्नींच्या आवडी 100% जुळल्या तर संसार सुखाचा होईल का बेचं होईल? तुला स्वयंपाक करता येतो? मी उत्कृष्ट स्वयंपाकी आहे. आज करणार? ही आज्ञा आहे, समज. कोणत्या अधिकाराने? भावी पत्नी म्हणून. भावी पत्नी ही तार्किक गोष्ट आहे. त्याने अधिकार कसा प्राप्त होईल? तुझ्यासाठी मी पैसा मोजला आहे. मला की व्यवस्थापकांना? त्यात उद्धटपणा नव्हता, फक्त जग जाणून घ्यायची धडपड होती. माझ्याकडे स्वयंपाकाला नोकर होता. मी ज्या देशाशी कसे वागायचे ते जाणून घ्यायचे प्रयत्न करत होते. जसे आम्हाला रजिस्टर कशी नोटीस द्यायला जायचं होते तशा ऑनलाईन सर्व गोष्टी होत होत्या. पण मला त्याला जग दाखवायचं होते. तो वेगाने मोठा होणं जरूर होतं, नाहीतर कशातच काही अर्थ नव्हता. सुपर कॉम्पिटिशन लग्न केल्यासारखेच होणार होते ते. तू सकाळी लवकर उठून बसला. मी असं म्हणे, काय लवकर तयार झालास? लग्न करायची घाई झाली का? इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत होतं. पण इथं काहीच घडत नाही आहे. घडेल. आपण पतीपत्नी झालो ना की रोज काहीतरी घडेल. पण त्यात शिक्षणाचा भाग नसणार का? का नाही? सेक्स इज ऑल्सो एज्युकेशन. मला नाही वाटत. नैसर्गिक क्रियेत शिकण्यासारखं काय असणार? नाईलाजाने मिळणार आहे. आनंद तर आहे, आनंद. पण म्हणजे शिकण्यासारखे काही नाही हे तुम्ही मान्य करताय. शिकण्यासारखे बरेच असते, पण ते जाऊ दे. मी किंचित लाजत म्हणाले, मी शिकवेन तुला. नोटीस पिरियडमध्ये सुद्धा नोटीस देऊन लग्न नाकारण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे ना? मी आवडले नाही का तुला? नाही. असं का विचारता? तू सतत निगेटिव्ह का बोलतो आहेस? निगेटिव्ह नाही, वस्तुस्थितीची जाणीव करून द्या असं व्यवस्थापकांनी सांगायला सांगितलं आहे. वर्षभर वापरूनसुद्धा मी तुला परत करू शकते निम्म्या किमतीत. त्यावेळी तुला नक्की वाईट वाटेल, कारण तुला माझी सवय झालेली असेल. तुला मग थोडा का विराम स्वभाव प्राप्त झालेला असेल. तुम्हाला वाईट वाटणार नाही, कारण तुम्हालाही माझी सवय झाली असेल. तुम्हाला स्वभाव तर आहेच. बापरे, तुझ्याशी बोलणं जरा काय चांगलंच कठीण आहे. जायचं ना? हो, जावं तर लागेलच, नाही तर लग्न आणखीन लांबणीवर पडेल.
तुमचा पैसा गुंतला आहे ना? हो, तेही आहेच. मग आणखी काही कारणं? हो. काय? सगळ्या गोष्टी मी तुला आत्ता सांगू शकत नाही. का? त्यात माझ्या भावना गुंतलेल्या आहेत. त्याचं प्रदर्शन करायचं नाही. हे बघ, तुला सांगते, प्रत्येक गोष्टीची अशी फोड करायची नाही. पण मग मला सत्य कसे कळणार आणि माझा स्वभाव कसा तयार होणार? कळेल हळूहळू. सत्य, स्वभाव म्हणजे सत्य आणि असत्य याची बेमालूम मिसळ असते. बापरे, का? असत्यही प्रिय असू शकतं. नेहमी नाही, कधी कधी. तुम्ही सुंदर आहात हे तरी सत्य आहे ना? तुला काय फरक पडतो मी सुंदर असेन किंवा नसेन? तुला प्रेमच करायचं आहे. प्रेम का प्रणय? प्रणय. प्रेमाची व्याख्या काय? जोडीदाराचे गुणदोष कळले तरी त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना बदलत नाहीत, त्याला प्रेम म्हणायचं. त्याची काही टक्केवारी असते का? म्हणजे समजा सगळेच दोष असतील तरी प्रेम करायचे का? असं नसतं. काही दोष असतात, काही गुण असतात. नाही, म्हणून म्हटलं की त्यात काही टक्केवारी असते का? म्हणजे असे की 50% माणूस भाजला तर तो सहसा बरा होत नाही. सरळ विचार करून म्हणाले 80% गुण आणि 20% दोष चालेल. अर्थात दोष म्हणजे तसा दोष नसतोच. एखाद्या बाबतीत त्याचे आपले विचार जुळत नाहीत इतकंच. मला स्वभाव प्राप्त झाल्यावर मला सांगाल का की तुमचे माझे विचार कुठे जुळत नाहीत ते? मी त्याकडे पाहतच राहिले. माझीशी जुळवून घ्यायची धडपड ही की केवळ अकॅडमी इंटरेस्ट. शेवटी आम्ही रजिस्ट्रारच्या कचेरीत गेलो. रजिस्ट्रार एक स्त्री होती, बऱ्यापैकी तरुण होती. तीही त्याच्याकडे पाहत राहिली आणि हे आमचे भोळेसाम तेही तिच्याकडे पाहत राहिले. शेवटी वैताग म्हणाले, का रे, सौंदर्याची व्याख्या आताच बदली की काय तुझी? त्याला लाजणे हा प्रकारच माहीत नव्हता. ती माझ्याकडे टक लावून पाहत राहिली तर मी काय करायचं? रागावायचं तिच्यावर. असं टक लावून पाहणं सभ्यतेचं लक्षण मानलं जात नाही आणि तिने पाहणे तेही सभ्यतेचं लक्षण म्हणता येणार नाही. मग त्याबद्दल तिला झापणारच आहे मी. केव्हा? एकदा आपलं काम झालं की. तोवर नाही. आपल्या कामात तेवढाच अडथळा आणू शकेल. असा आणता येतो म्हणजे ठरवलं तर. त्याला काही समजत नव्हतं. पण ती माझ्याकडे टक लावून का बघत होती? तिला तू आवडलास. आवडलेल्या व्यक्तीकडे टक लावून पाहणं चुकीचं आहे. हो, आता तू माझा नवरा आहेस, म्हणजे होणारा नवरा आहेस. तुझ्याकडे टक लावून पाहणं हे शिष्टसंमत नाही. का? त्याचा अर्थ होतो तिला तुझ्यात इंटरेस्ट आहे. पण ती काही करू शकणार नाही. पण आता तुला स्वभाव असताना तर तूही तिच्यावर लाईन मारली असतीस. मग काय झालं असतं? मग तुझं माझं भांडण झालं असतं. फक्त लाईन मारली म्हणून. अरे ही सुरुवात असते, त्यातून लफडं सुरू होतं. मग मला स्वभावच नको. स्वभाव हळूहळू तयार होतोच, त्याच्यासाठी कोणी काही करू शकत नाही. सुस्कारा सोडा, मी म्हणाले. सह्या झाल्यावर मी म्हणाले, झापू का तिला? आता ती आपल्या काही वाकडं करू शकणार नाही. आता आपल्या सह्या झाल्या, मग झाप. मी वळले आणि म्हणाले, काय हो, फार आवडला का माझा नवरा तुम्हाला? ती गांगरली आणि म्हणाली, नाही, असं का म्हणते? फार टक लावून पाहत होतात त्याला. अहो, काय बोलताय काय? मी कधी टक लावून बघितलं? मगाची फॉर्म भरायच्या वेळी चुकून बघितलं असेल. लक्षात ठेवा, हा नवरा मी 10 लाख रुपयाला विकत घेतला आहे. विकत? तिला तो प्रकार माहीत नसावा. हो, विकत. त्याच्यावर माझा आणि फक्त माझा अधिकार आहे. ती गोंधळून गेली होती. मग मी तिला साईड सांगितली. अय्या, असा हवा तसा नवरा मिळतो, पण मग जुन्या नवऱ्याचं काय करायचं? घटस्फोट घ्यायचा, त्यालाही हवी तशी बायको मिळेल. आयडिया वाईट नाही. ती प्रचंड एक्साईट झाली. एका सुखी संसारात मी जाता जाता मोडता घातला होता. जरा तो मला म्हणाला, आता त्यांचा संसार मोडला? काय माहीत. मी बेफिकर म्हणाले, माझ्या नवऱ्याकडे टक लावून बघते काय? तिला शिक्षा हवीच. पण ती नाही म्हणाली ना. ते तिने नाही ठरवायचे, ते मी ठरवणार. तो आणखी गोंधळला. ती काय बोलली? म्हणाली, ते सर्व आपण ठरवायचे. हो, मग असं काय चुकलं आहे मला समजेना. बघत होती ना ती, पण ती नाही म्हणाली. चोरी करताना एखादा चोर सापडला तर तो नाहीच म्हणतो. तिथे आपलं शहाणपण वापरायचं. शहाणपण? हो. मग हे स्वभावापेक्षा वेगळे असते. स्वभाव म्हणजे आवडीनिवडी. शहाणपण म्हणजे एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण कसे वागायचे त्याचे ज्ञान. हेही हळूहळू मिळत जाते अर्थात. मग त्या बाईला का नाही मिळाले?
कोण किती शहाणा आहे, किती झाला, हे फार गुंतागुंतीचं आहे. तर कळेल हळूहळू. तिथून आम्ही बागेत गेलो. काही मावाली मंडळी माझी छेड काढू लागली. मी तो यावर कसा रिॲक्ट होतो ते पाहिले. तो डिम्म होता. शेवटी मी पिस्तूल काढून त्यांना हाकलले. हे काय, तू काहीच केलं नाहीस? मी रागाने विचारले. मी काय करणार? अरे मी बायको आहे तुझी, माझ्या रक्षणाची जबाबदारी आहे तुझ्यावर. बायको आहेस? कुठे? होणार आहेस? होणार आहे ना, मग तिचं संरक्षण कोण करणार? पण ते दोघं ते का होते? मी तर एकटा होतो. मी माझंही संरक्षण करू शकलो नसतो, तुमचं कुठून करणार? निदान राग तरी प्रगट करायचा. पण त्यांना तुमचं संरक्षण झालं असतं, कळलं असतं ना त्यांच्यात किती दम आहे ते. आणि दम असता तर मग बघितलं असतं काय करायचं ते. मग त्याला शहाणपण म्हणता आलं असतं का? त्याचा प्रश्न बेंडतोड होता. मी त्याला म्हणाले, जाऊ दे. समज एक माणूस असता आणि तो माझी छेड काढू लागला असता, तर तू कसा रिॲक्ट होशील? लग्नाआधी का लग्नानंतर? मी विचारत पडले. समज आधी काहीच नाही, नंतर ते त्याच्या साईजवरती अवलंबून राहील. छोटा असला तर मध्ये पडेल, नसला तर म्हणजे माझ्या आवडीनिवडी जपायच्या, पण मला जपायचं नाही. आधी स्वतःला जपायचे. असं ट्रेनिंग दिलं आहे आम्हाला. तुमचा मालक संकटात असता ना, मालक बदलू शकतो, मी तर एकटाच आहे. मी हताश झाले. चला, मी म्हणाले. का? या जागेत आता माझा जीव गुदमरायला लागला आहे. का? 2 मिनटापूर्वी तर तुम्हाला छान प्रसन्न वाटत होतं. हो, पण आता नाही वाटत. प्रसन्नता जागेत असते की स्वतःच्या मानसिक अवस्थेत असते? माझ्या मस्तकात तिडीक उडली. पुरे, मी त्याच्यावर ओरडले. पण माझ्या बोलण्याने स्वतः दुखावली का जात असतेस? त्याच टोनमध्ये मिळाले, तुला कळायचं नाही. म्हणजे आत्ताच की केव्हाच? केव्हाच कळायचं नाही. त्याला माणूस म्हणून जन्माला यावं लागतं. मी नाही, तू हाडामासाचं यंत्र आहेस, यंत्र. तुम्हाला यंत्र आवडत नाही. यंत्र आवडतं ते दिवाणखान्यात, बेडरूममध्ये नाही. बेडरूममध्ये माणूसच हवा. म्हणजे त्याला स्वभाव हवा. आता कसा बोललास? त्याला स्वभाव हवा, पण स्वभाव प्राप्त झाला की भांडणे आली. बघूया, तुला सौम्य स्वभाव प्राप्त होईल असे मी बघेन. असं ठरवून स्वभाव बनवता येतो? खरं म्हणजे नाही. पण तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला स्वभावच नाही, त्यामुळे तो घडताना काळजीपूर्वक घडवला तर कदाचित फार भांडण होणार नाहीत. तरी थोडी होतील. 2 भिन्न व्यक्ती म्हटल्या की थोडे तरी दृष्टिकोन वेगळे होतातच. खरं म्हणजे त्यातच गंमत आहे. पण ते टोकाला गेले ना की सारं बिनसतं. एकमेकाची तोंडं देखील पाहू नयेत असं वाटतं. मी माझ्याच विचारात घडून गेले होते. त्याला काही कळलं नव्हतं. तरी त्याला एवढं कळलं की मी त्याच्याशी बोलत नाही आहे. दुपारची वेळ होती. खानसाहेबांनी जेवण वाढून ठेवलं. चला जेवायचं ना, उशीर झाला. रोज किती वाजता जेवता तुम्ही? साधारणपणे 12:30 ते 1च्या दरम्यान जेवतो आम्ही. हां, नाही म्हणजे मला म्हणायचं होतं मी. पूर्वी तुमच्याबरोबर तुमचे एक हसबंड राहत होते का? मी काहीच बोलले नाही. खरं म्हणजे मला तो विषयच नको होता. मी चुकीचा प्रश्न विचारला का? चुकीचा म्हणता येणार नाही, पण अनावश्यक. म्हणजे घटस्फोट हा कोणी कुठे आनंदाने घेत नाही. त्याचा खूप त्रास होतो. मग माणूस अशा निष्कर्षाला येतो की शक्यतो तो विषय काढूच नये. त्याने फक्त त्रास आणि त्रासच होतो. आय एम सॉरी. ठीक आहे, मी तुमच्या पतीचा विषय पुन्हा कधीच काढणार नाही. तेच बरं. पण तुम्ही सदैव सत्य का नाकारता? पुढे एखाद्या प्रश्नाकडे पाठ फिरवली तर तो प्रश्न जीवनातून निघून जातो का? त्याच्या या चिकित्सकपणाचा आता मला राग येत होता. माझ्या अंगावर वस्त्र असूनही आपण नागवे आहोत असं मला वाटत होतं. एक वेळ शरीराचा नग्नपणा परवडला, पण हा माझा आत्माच लग्न करत होता. आणि तेही मला परवडण्यासारखं नव्हतं. माणसाला स्वभाव पाहिजेच, मग तो कसाही असो. या यंत्राला स्वभाव केव्हा प्राप्त होणार? आणि मी त्याच्याशी संसार केव्हा करणार? कसा करणार? भाऊसाहेब पाटणकरांचा मला शेर आठवला. बंधने मज भोवतीची उकलोदी आम्ही पाहिले, सांगतो की त्याखाली काहीच नव्हते राहिले. दशकलो पाहून माझ्या शून्य समरूपात अशा, भोवताले गुंडाळल्या चिंध्यापणा होता तशा. मग आधीचा नवरा काय वाईट होता? आवडीनिवडी वेगळ्या असतील, पण त्याला स्वतःचा स्वभाव तरी होता. असला नंदबेन नवरा हवा असेल त्याने घ्यावा. मला माझा पहिलाच भांडकुदळ नवरा हवा आहे. परफेक्ट मॅचवर त्याचं अजूनही नाव आहे. म्हणजे तो अजूनही सोल्ड आऊट झालेलं दिसत नाही आहे. मी फोन केला. प्रथमेश, नीता, असाल तसा मला येऊन भेट.
मग तूच का येऊन मला भेटत? कुठे आहेस तू? अगदी तुझ्या घराच्या दाराशी.